नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंद घारड आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज ग्रामीण बँका आणि त्यांचा देशातील ग्रामीण आर्थिक व वित्तीय विकासाचा सहभाग तसेच या ग्रामीण बँका कसं काम करतात हे समजून घेणार आहोत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण त्यांची ओळख करून घेऊयात. श्री मिलिंद बाबाराव घारड हे बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक असून वित्त मंत्रालय भारत सरकार मार्फत त्यांची महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. श्री घारड यांनी MBA मार्केटिंग ही पदव्युत्तर पदवी घेतलेली असून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक, विविध क्षेत्रीय कार्यालय येथे क्षेत्रीय व्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालय बँक ऑफ महाराष्ट्र येथे विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केलेलं आहे. जुलै 2022 पासून ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये अध्यक्ष आहेत. मार्केटिंग, डिजिटल बँकिंग, वित्तीय समावेशन इत्यादी बँकिंग क्षेत्रामधील त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ते 2006 मध्ये मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून रुजू झाले, तर त्यापूर्वी त्यांनी अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 1998 ते 2006 प्रशासकीय अधिकारी व संचालक मंडळ सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. ते अमरावती जिल्ह्यामधील गोरेगाव येथील रहिवासी असून त्यांना महाराष्ट्रामधील ग्रामीण आणि शेतीविषयक बाबींची जाण आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, सुरुवातीलाच प्रश्न की एक राज्य एक ग्रामीण बँक ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ग्रामीण बँक नेमकी कशा पद्धतीने काम करत असते? ग्रामीण बँकांची जी स्थापना झाली ती 1975 साली एका कायद्यान्वये ग्रामीण बँकांची स्थापना झाली. ग्रामीण बँकांच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश ग्रामीण बँकेमध्ये शेतीला कर्ज पुरवठा, ग्रामीण भागाचा विकास या मूळ उद्देशाने ग्रामीण बँकांची स्थापना झाली. त्याच्यानंतर या ग्रामीण बँका प्रत्येक जिल्हा स्तरावरती किंवा प्रादेशिक स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेट करत होत्या. ग्रामीण बँकांची संख्या जवळपास 250 पर्यंत ग्रामीण बँका होत्या. परंतु प्रशासकीय अडचणी किंवा प्रशासकीय खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आता टप्प्याटप्प्याने ग्रामीण बँकांची संख्या कमी करण्यात आली आणि आता एक राज्य एक ग्रामीण बँक ही संकल्पना केंद्र शासनाने राबवलेली आहे. तर या एक राज्य एक ग्रामीण बँकेच्या धोरणाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही 17 जिल्ह्यामध्ये कार्यरत करत होती आणि एक विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी उर्वरित 17 जिल्ह्यांमध्ये कार्यरत होती. त्यांचे 1 मे 2025 पासून एकत्रीकरण झाले आणि आता 1 मे 2025 पासून महाराष्ट्र ग्रामीण बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत ग्रामीण बँक ही आता एक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याचं मुख्य कार्यालय ही एकच ग्रामीण बँक आता अस्तित्वात आलेली आहे. पण हे जे एक राज्य एक ग्रामीण बँक हे जे धोरण आहे, महाराष्ट्र राज्यावर त्याचा कसा परिणाम झाला? महाराष्ट्र राज्यावर एक जर सांगायचं जर झालं, पूर्वाश्रमीची जी महाराष्ट्र ग्रामीण बँक होती ज्याच्यामध्ये 17 जिल्हे होते, त्या ग्रामीण बँकेमध्ये सगळ्या डिजिटल सुविधा उपलब्ध होत्या, जसे की नेफ्ट, RTGS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या. परंतु पूर्वाश्रमीच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये या सुविधा काही कारणांमुळे काही तांत्रिक अडचणीमुळे उपलब्ध नव्हत्या. आता या सगळ्या सोयी सवलती त्यांना एक पुरवण्यात येतील. आणि पुन्हा एक महाराष्ट्र राज्याचा जर विचार करण्यात झाला तर 2 ग्रामीण बँकांची 2 वेगवेगळी प्रशासकीय कार्यालय आणि त्यांच्यामधला होणारा वेगवेगळा खर्च याच्यामध्ये एक कंट्रोल येऊन आणि याच्यामध्ये याचा फायदा कुठेतरी ग्राहकांना पोहोचेल असा एक त्याच्यामध्ये डिजिटल सगळे चॅनल सगळ्या ग्राहकांना मिळतील. हा एक चांगला एक मोठा फायदा इथे या निमित्ताने होणार आहे. अगदीच. जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की ग्रामीण बँकेचा उद्देश हा ग्राहकांना कर्ज वाटप करणं आहे, तर तुमचा धर्म आहे असं तुम्ही म्हणाला. मग असं असताना ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी ग्रामीण बँक कशा पद्धतीने काय काम करते आणि काय काय योजना आहेत? ग्रामीण बँकेमध्ये काम करताना मी जे धर्म म्हणालो होतो तर शेतकऱ्यांना कर्ज देणे, शेतीविषयक कर्ज पुरवठा करणे हा एक ग्रामीण बँकेचा धर्म आहे. आणि यासाठी आम्ही विविध प्रकारे शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठा करताना त्यांना कसं तऱ्हेने जलद गतीने कर्ज मिळतील यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही एक संगणकीय प्रणाली केलेली आहे. आम्ही गतिमान म्हणून एक सॉफ्टवेअर आम्ही इन्स्टॉल केलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळा डाटा आम्ही शेतकऱ्यांनी दिलेला त्याचा 7/12 आणि त्यांचे पॅन कार्ड हे जर फक्त आम्ही त्या सिस्टीम मध्ये जर टाकलं तर सगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग होऊन त्यांचं अवघ्या 5 मिनिटांमध्ये आम्ही त्यांचा कर्ज प्रकरण सँक्शन करू शकतो आणि त्वरित कर्ज पुरवठा त्यांना करू शकतो. पण शेती कर्ज किंवा ग्रामीण भागातील कर्ज यांची वसुली करतानाचा अनुभव कसा आहे?
शेती हा एक अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. शेतीमध्ये बऱ्याचदा कधी अतिवृष्टी होते, कधी अतिउष्णता असते, कधी गारपीट होतो, कधी काही अस्मानी संकट, भरपूर प्रकारची अस्मानी संकट शेती उद्योगाला येत असतात. त्याच्यामुळे बरेचदा शेतकऱ्यांना ची परतफेड करताना त्यांना एक नियमित कर्ज परतफेड करणे शक्य होत नाही. त्याच्यामुळे अशा ह्याच्यासाठी आम्ही काही योजना किंवा काही सवलती देऊन त्या शेतकऱ्यांकडनं, परंतु आम्ही करता दिलेल्या कर्जाकरता सक्तीची वसुली न करता शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत आणि त्या योजनांची अंमलबजावणी करून पुन्हा शेतकरी मुख्य प्रवाहात कसा येईल आणि नियमित जर कर्जफेड जर केली शेतकऱ्यांनी, तर शेतकऱ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहेत, त्याचा लाभ मिळतो. परंतु ते त्याच्यापासून वंचित राहतात. परंतु हे शेतकरी या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही बऱ्याचशा योजना या शेतकऱ्यांसाठी राबवतो. पण एक वित्तीय आणि आर्थिक समावेशन हा शासनाचा जो उपक्रम आहे महत्त्वपूर्ण, या उपक्रमामध्ये आपल्या बँकेचा सहभाग कसा आहे आणि ग्रामीण जे ग्राहक आहेत त्यांच्या वित्तीय समावेशनासाठी किंवा त्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी तुम्ही काय काय उपक्रम राबवतात आणि ते कशा पद्धतीने परिणाम दर्शवतात? आम्हाला वित्तीय समावेशनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विमा स्कीम आहेत. जीवन ज्योती स्कीम आहे, अटल पेन्शन योजना आहे, पुन्हा रेग्युलर एक पॉलिसीज आहेत. याच्यामध्ये आमचा सहभाग नेहमीच चांगला राहिलेला आहे आणि याचे उद्दिष्ट आमच्या बँकेने प्रत्येक वर्षी पूर्ण केलेले आहे. बँकेमध्ये जवळपास आपण जे जनधन खाते ज्याला म्हणतो, जवळपास 40 लाख लोकांचे जनधन खाते बँकेने ओपन केलेले आहेत आणि त्याही खाते वापरायचे कसे. काही खाते त्याच्यामध्ये इनऑपरेटिव्ह होतात, म्हणजे न वापरल्यामुळे त्यांच्यामध्ये इनऑपरेटिव्ह होतात, त्यांना ऑपरेटिव्ह करणे याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. तसंच आम्हाला नाबार्डच्या अर्थसहाय्याने आणि नाबार्डच्या सहकार्याने आम्ही आमच्या बँकेच्या 5 ATM व्हॅन्स आहेत. ओके. आणि त्या 5 ATM व्हॅन्स आम्ही गावागावांमध्ये पाठवून गावागावांमध्ये त्याच्यामध्ये ATM कार्डचा यूज कसा करायचा किंवा आर्थिक समावेशन काय आहे, हे सगळे कॅम्प्स आम्ही गावागावामध्ये जाऊन घेतो त्या व्हॅन्सच्या द्वारे. तसंच आम्ही बरेचसे उपक्रम राबवलेत. 2022 मध्ये बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि काही शाखेतील अधिकारी यांनी पूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास 700 किलोमीटरची सायकल रॅली केली होती, ज्याच्यामध्ये गावागावांमध्ये जाऊन त्याच्याबद्दल संबोधन करण्यात आलं होतं. फायनान्शियल डिसिप्लिन बद्दल केलं होतं. त्याच्यानंतर महासंवाद यात्रा, असे बऱ्याच प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो, जेणेकरून तळागाळापर्यंत आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत किंवा थेट तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन आणि ज्या वेळेला एक मुख्य कार्यालयातील एक प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी जाऊन काही गोष्टींचे महत्व विशद करतात, त्यावेळेला ते त्यांना जास्त पटतं. अशा प्रकारे आम्ही सगळ्या प्रकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो. अगदीच, कारण या योजनांपासून बऱ्याच वेळा शेतकरी अनभिज्ञ असतात, त्यांना माहिती नसतं आणि हा खूप खरंच स्तुत्य उपक्रम आहे. पण मगाशी तुम्ही जनधन योजनेचा उल्लेख केला, तर शासनाच्या अशा काही योजना आहेत, जनधन योजना म्हणा किंवा अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री विमा योजना, या योजनांमध्ये आपल्या बँकेचा सहभाग कसा आहे? या योजनांमध्ये आमच्या बँकेमध्ये जवळपास आम्ही 40 लाख लोकांना विमा योजनेमध्ये कव्हर केलेलं आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये आम्ही आमचे नेहमीच टार्गेट्स अचीव्ह केलेले आहेत. जवळपास 6 लाख ग्राहकांना आम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि बँक नेहमीच आणि याच्यामध्ये अटल पेन्शन योजना झाल्या किंवा गव्हर्नमेंटच्या बाकीच्या ज्या स्कीम झाल्या, इन्शुरन्सच्या ज्या स्कीम झाल्या, याच्यामध्ये एक आमचं BC मॉडेल असतंय. BC मॉडेल किंवा बँक सखी, जवळपास 2,500 बँक BCs या योजनांचा प्रचार प्रसार आणि वितरण करण्याकरता आम्ही नेमलेले आहेत आणि ते या योजनांचा नियमितपणे पाठपुरावा करतात. आणि मला एक सांगायला आनंद होतो की प्रत्येक वर्षी बँकेने या शासनामार्फत जे आलेले जे टार्गेट्स असतात ते अचीव्ह केलेले आहेत. वा. पण ग्रामीण भागातून जे बचत गट असतात किंवा छोटी कर्ज, त्याला माझ्या मते NBFC किंवा मायक्रो फायनान्स कंपनी या वित्त पुरवठा करत असतात, कर्ज पुरवठा करत असतात. त्यामध्ये आणि ग्रामीण बँकेचं जे कर्ज आहे याच्यामध्ये काय फरक आहे?
एनबीएफसीचा कर्ज पुरवठ्याचा जो दर असतो, एनबीएफसीच्या ज्या नेहमी कर्ज पुरवठा करतात त्याच्यामध्ये व्याजाचा दर हा नेहमीच जास्त असतो. म्हणून आम्ही त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याकरता ते पण सांगत असतोय आम्ही की एनबीएफसी कडनं कर्ज घेण्यापेक्षा ग्रामीण बँकेकडनं किंवा नॅशनलाइज बँकेकडनं, कुठल्याही नॅशनलाइज बँकेकडनं जर कर्ज जर घेतलं तर ते फायद्यातच राहील. या दृष्टीने आम्ही नेहमीच ग्राहकांशी संवाद साधत असतो आणि त्या दृष्टीने आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. अगदीच. तुम्ही बोलत असताना सायकल रॅलीचा उल्लेख केला होता किंवा संवाद यात्रेचा उल्लेख केला होता. नेमकं ते काय आहे आणि ग्रामीण ग्राहकांना त्याचा कशा पद्धतीने फायदा झालाय या उपक्रमांचा? या उपक्रमांमध्ये आम्ही काय केलंय, आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आणि विलेज लेवलला प्रत्येक ग्राम पातळीवरती आम्ही कॅम्प्स घेतले. म्हणजे एक समुदाय पूर्ण एक जमा करायचा, एक ग्राहकांच्या मीटिंग घ्यायच्या आणि त्यांना या योजनांचं महत्व पटवून सांगण्यासाठी या योजना खूप ह्या ज्या आम्ही जे संवाद करतोय किंवा या सायकल रॅलीद्वारे किंवा महासंवाद यात्रेद्वारे जे आम्ही जे केलंय त्याचा एक नक्कीच चांगला उपयोग झालाय. आणि जवळपास मला एक सांगायला आनंद वाटेल की आमच्या बँकेने एक 50 गावं 100% डिजिटल असे डिक्लेअर पण केले ह्याच्यामध्ये. ओके. जसं तुम्ही म्हणालात मगाशी की शेती आणि शेतीसाठी जे कर्ज लागतं त्याला तुम्ही प्राधान्य देता जवळपास 85%. मग असं असताना कोणत्याही बँकेचं महत्वाचं असतं ते म्हणजे व्यावसायिकता जपणं. तर असं असताना सुद्धा तुम्ही बँकेची व्यावसायिकता कशा पद्धतीने जपता? ग्रामीण बँकांना एक 75% प्रायोरिटी सेक्टर ऍडव्हान्सेस करण्याचं उद्दिष्ट असतं, परंतु ते आमच्या बँकेचं 85% आहे. तो एक आम्हाला फायदा आहे. म्हणून आम्ही आता एक उद्योजकांना रिटेल कर्ज झालं, हाऊसिंग लोन झालं, एज्युकेशन झालं किंवा एमएसएमईज या सेक्टरमध्ये आता आम्ही फोकस करत आहोत. आम्ही आमचा बिझनेस डायव्हर्सिफाय करत आहोत, जेणेकरून इकडे येणारा जो वसुलीचा जो ताण आहे किंवा इकडे येणारा जो ह्याच्यावरचा जो ताण आहे प्रॉफिटेबिलिटीवरचा, तो आम्ही तिकडनं थोडा कव्हर करू शकतो. आणि तसंच हे जे शेतीविषयक जे कर्ज आहेत त्याच्याचे मी सांगितल्याप्रमाणे यांना पण नियमित करण्यासाठी आम्ही बऱ्याचशा योजना केलेल्या आहेत. जसं की आम्ही एक नवसंजीवनी योजना केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला त्यांच्या शेती कर्जावरती लागलेलं व्याज हे माफ करून पुन्हा एक नवीन कर्ज देतोय, जेणेकरून त्या शेतकऱ्याला पुढील वर्षासाठी किंवा याच्यासाठी इंटरेस्ट सबवेन्शनचा लाभ होऊन तो 0% कर्ज जे सबवेन्शनला मिळून त्याला 0% कर्ज मिळते. त्या या सगळ्या योजनांचा लाभ मिळण्याकरता आम्ही शेतकरी नवसंजीवनी योजना चालू केली, महाग्रामीण शेतकरी नवसंजीवनी योजना. दुसरी आम्ही एक शेतकरी गटबंधन योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये पण आम्ही वन टाइम सेटलमेंट देऊन, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणात तर मुद्दलामध्ये पण आम्ही सूट देऊन शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही बंद करून घेतोय. तसंच काही छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही योजना एक केलेली आहे, उद्योजकता दिलासा योजना. त्याच्यामध्ये पण आम्ही आमचा मूळ उद्देश त्याच्यामध्ये एक आहे की जे लोक काही कारणाने, काही अस्मानी कारणामुळे किंवा काही अनिश्चिततेमुळे जे लोक या मुख्य प्रवाहाच्या बाहेर गेलेले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आणि या योजनांचा प्रसार करून सगळ्या शेतकऱ्यांना जेवढं शक्य होतं तेवढ्या शेतकऱ्यांना या सगळ्या योजनांचा लाभ देण्याचा हा बँकेचा प्रयत्न आहे. अगदीच. जसं तुम्ही बोलता आहात आपल्या प्रेक्षकांनाही कळतंय की ग्रामीण बँका कशा पद्धतीने काम करतात. शेतकऱ्यांसाठी ती एक नाळ आहे जोडलेली असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि मला खरंच अजून या विषयावरती जाणून घ्यायचं आहे. जी योजना तुम्ही ज्या योजनांबद्दल बोललाय त्या योजनांबद्दलही मला जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ग्रामीण बँका कशा पद्धतीने काम करतात आणि देशातील ग्रामीण बँकांचा आर्थिक आणि वित्तीय सहभाग कशा पद्धतीने असतो हे जाणून घेतो आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंद घारटजी. सर, मगाशी तुम्ही ज्या योजनांबद्दल बोलत होतात तर त्या योजना कधीपर्यंत आहेत? कारण आपण पाहतो की शेतकरी मोस्टली कर्ज परत करताना त्याची थोडीशी आपण म्हणू शकतो की त्याचा थोडा बॅलन्स जातो किंवा त्याला जमत नाही ते सगळं कर्ज फेडायला. तर कधीपर्यंत या योजनांची मुदत आहे? या योजनांची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत आहे. याचं एक कारण, महत्वाचं कारण एक असं आहे की हा जो पिरियड असतो सप्टेंबर पर्यंतचा जो पिरियड आहे, मी एक जे तुम्हाला नवसंजीवनी योजना ज्याबद्दल बोललो, बेसिकली एक केसीसी म्हणून एक आपण एक कर्ज देत असतो. ते एक रिव्हॉल्विंग क्रेडिट असतं.
तर त्या कर्जाचं जर त्यांनी जर परतफेड त्याच्यामध्ये आम्ही व्याजामध्ये माफी देतोय आणि पुन्हा नव्याने कर्ज देण्याची योजना आहे. हं. याच्यामध्ये काय होईल, त्यांना ज्या वेळेला आपण व्याजामध्ये ज्या वेळेला माफी देऊ, तर त्या व्याजामध्ये दिलेली माफी देऊन त्यांना पुन्हा जेव्हा नव्याने कर्ज देऊ, तर त्या दरवर्षी स्केल ऑफ फायनान्स याचं प्रत्येक वर्षी स्केल ऑफ फायनान्स हे डिस्ट्रिक्ट कमिटीमध्ये ठरवलं जाते आणि ते वाढतच असतं. तर त्या शेतकऱ्याला पुन्हा जे नवीन कर्ज देऊ ते कर्ज पुन्हा वाढीव कर्ज मिळेल आणि त्या शेतकऱ्याकडे त्याच्या आता मशागती करता लागण्यासाठी जर काही पैसे आहेत काही पैसे त्याच्या हातामध्ये पण पडतील. म्हणून एक आम्ही 30 सप्टेंबर पर्यंतचा हा जो काळ असतो, या काळामध्ये शेतीमध्ये खर्चाची गरज असते, म्हणून आम्ही त्या योजना 30 सप्टेंबर पर्यंत राबविलेल्या आहे. परंतु नंतर तसंच शेतकरी गठबंधन योजना, या सगळ्या योजना या काळामध्ये त्याला आर्थिक मदतीची गरज असते म्हणून 30 सप्टेंबर पर्यंत राबवलेल्या आहेत. सर, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये, अर्ध शहरी भागामध्ये देखील तुमच्या बँकेच्या शाखा आहेत. मग मध्यमवर्गीय जे ग्राहक आहेत किंवा पगारदार जे आहेत, तर त्यांच्यासाठी या बँकेमधल्या काही योजना आहेत का? नाही, ग्रामीण बँका आमची बँकेचं अर्ध शहरी, त्याच्यासोबत शहरी भागांमध्ये पण आणि काही ब्रांचेस मेट्रो भागामध्ये पण आहे. ओके. आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या कर्जाचे प्रोडक्ट्स आहेत. पगारदार लोकांसाठी आम्ही सगळे हाऊसिंग लोन, व्हेकल लोन, इव्हन उद्योजकांसाठी उद्योजकांसाठी MSME, SME या सगळ्या सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय. आणि पगारदार असो किंवा बिझनेसमन असो किंवा एज्युकेशन लोनची गरज असो, सगळ्या प्रकारचे कर्ज देण्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचे कर्ज देऊन, आणि आता तो एक आम्ही उद्देश पण ठेवलेला आहे, नुसतं शेती कर्जावरती डिपेंड राहण्यापेक्षा बाकी क्षेत्रामध्ये पण एक डायव्हर्सिफाय करणे ही एक आता आमची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही आता आमचं डायव्हर्सिफिकेशन करतो आणि आमच्याकडे तो स्कोप पण आहे. आमच्या जे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे जे टार्गेट्स आहेत ते आमचे कम्प्लीट झालेले आहे किंवा एक्सीड झालेले आहे. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या लोकांना, पगारदार असो की उद्योजक असो, यांना पण आम्ही कर्ज पुरवठा करत आहोत. अगदीच. आजकाल आपण बघतोय की आजकाल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे. नेटवर्क बँकिंग म्हणा, डिजिटल बँकिंग म्हणा, याचा प्रचार होतोय. मग असं असताना आपली बँक ग्रामीण भागामध्ये नेमकं कशा पद्धतीने काम करते? ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजकाल म्हणजे फारच कमी लोकांकडे तो जुना जो फोन होता तो फीचर्ड फोन आता तो दिसत नाही. प्रत्येकाकडे आता अँड्रॉइड फोन जवळपास सगळ्यांकडे आलेले आहेत. अँड्रॉइड असो किंवा आयफोन आलेला आहे. आणि EPS एक माध्यम आहे, UPI एक माध्यम आहे. या सगळ्या याचं ट्रेनिंग आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय की आम्ही या ज्या बाकीच्या संवाद यात्रा ज्या करतोय किंवा आमच्या ज्या ATM व्हॅन्स आहेत, ज्या ATM व्हॅन्स मार्फत जे आम्ही जनजागृती करतो, या सगळ्या मार्फत आम्ही या डिजिटल सेवाबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण देतोय आम्ही त्यांना. बरेच प्रशिक्षण देताना आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना समजण्याकरता किंवा त्यांना आपण जे टेक्निकल भाषेमध्ये जर सांगितलं तर ते समजत नाही. तर म्हणून आम्ही काही नुक्कड नाटक असा एक काही प्रकार करतो. त्या नुक्कड नाटकाद्वारे पण आम्ही या योजनांचा काही प्रचार प्रसार केलेला आहे. पथनाट्यासारखे पथनाट्य, आणि ते लोक इंटरेस्टनी पाहतात. आणि ते पथनाट्य असलं म्हणजे, आणि मग त्याच्यावरती गावामध्ये चर्चा होतं, आपसात चर्चा होतं आणि आपापसातच बोलून त्याचा आणि चांगल्या प्रकारे जवळपास म्हणजे मला एक सांगायला आनंद वाटेल की माझ्या 99% लोक कुठली तरी एक डिजिटल सेवा माझ्या सगळ्या खातेदारांनी घेतलेली आहे. EPS असो किंवा UPI असो, कुठली तरी 99% आपण खातेदार या डिजिटल सेवेने जोडलेले आहेत. आपण सुरुवातीलाच एक राज्य एक ग्रामीण बँक या संकल्पनेबद्दल बोललो. तर आता आपण तुमची जी बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, या बँकेच्या भविष्यातल्या काय योजना आहेत जेणेकरून ही जी एक राज्य एक ग्रामीण बँक ही जी संकल्पना आहे ती यशस्वी होईल? ग्रामीण बँकांमध्ये काय झालं होतं, काही ठिकाणी जिल्हा वाईज ग्रामीण बँका होत्या आणि काही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण बँका पूर्वी नव्हत्या. परंतु नंतर क्षेत्र वाढत गेलं. परंतु आता काही पश्चिम महाराष्ट्रामधला काही भाग आहे किंवा विदर्भामधला काही भाग आहे, जसं काही जिल्ह्यांमध्ये पेनिट्रेशन, जिथे आता ज्या जिल्ह्याची बँक होती त्या जिल्ह्यांमध्ये जास्त बँक आहेत, पण बाकीच्या त्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ब्रांचेस आमच्या शाखा कमी आहेत. जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या काही पॉकेट्समध्ये आमच्या शाखा कमी आहेत. कोल्हापूर झालं, सातारा झालं, या ठिकाणी आमचं जे की एक प्रगतिशील जिल्हे आहेत, किंवा इकडे नाशिक झालंय, या ठिकाणी आम्ही शाखांचा विस्तार, काही विदर्भातल्या काही भागांमध्ये पण आमच्या शाखा काही भागांमध्ये पॉकेट्समध्ये कमी आहेत. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आम्ही आमच्या शाखांचा विस्तार, आणि हा विस्तार करून
नंतर सगळ्यापर्यंत पोहोचवणे आणि त्या याने बिझनेस वाढून पर्यायाने एक बिझनेस वाढवणे. आज आमच्याकडे जवळपास 3,000 कर्मचारी काम करतात. बरं, आणि 3,000 कर्मचाऱ्यांचं ऍव्हरेज एज, एक माझ्याकडचं एक फार मोठा बेनिफिट किती आहे, त्या 3,000 लोकांचं ऍव्हरेज एज जवळपास 32 वर्षाचं आहे. एक चांगला युवा स्टाफ माझ्याकडे आहे आणि एक चांगल्या प्रकारची त्यांची व्हिजन आहे. तर या सगळ्या याचा फायदा घेऊन एक विस्तार एक चांगल्या पद्धतीने करणे आणि ग्रामीण भागापर्यंत किंवा सगळ्या क्षेत्रांमध्ये एक चांगलं काम करून पुढील 5-1 वर्षामध्ये आज जो 42,000 कोटीचा जो बँकेचा बिझनेस आहे 1,00,000 कोटीपर्यंत न्यायचा आमचा मानस आम्ही ठेवलेला आहे. अगदी ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलेलं आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शेतकऱ्यांसाठी काम करते आहे. जसं तुम्ही आता बोललेलं आहेत की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही खरं तर केंद्र सरकारशी, राज्य सरकारशी, महाराष्ट्र सरकारशी संलग्नित बँक आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधून कर्ज घ्यायचं आहे. कारण मीही आवाहन करते या निमित्ताने, कारण आपण जेव्हा खासगी किंवा सावकारांकडून जेव्हा कर्ज घेत असतो त्यावेळी व्याजदर खूप जास्त द्यावा लागतो आणि जर तुम्ही नियमित कर्जाचा परतावा केला तर ग्रामीण बँकेकडून तुम्हाला व्याजदर देखील परत मिळतं. तर त्यामुळे तुम्ही निश्चितच ग्रामीण बँकेमध्ये आपलं कर्ज घेऊ शकतात, तिथे तुमच्या ठेवी ठेवू शकतात. ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.